श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार उमेदवार राहुल जगताप यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा 13,637 मतांनी पराभव केला। राहुल जगताप यांना 47,366 मतं मिळाली, तर बबनराव पाचपुते यांना 37,861 मतं मिळाली। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केलेल्या बबनराव पाचपुते यांना खऱ्या अर्थानं जनतेनं स्वीकारलं नाही असंच म्हणावं लागेल। प्रचार सभांमध्येही राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंपासून सर्वच नेत्यांनी मंत्रिपदे भोगूनही पाचपुतेंना आता राष्ट्रवादी वाईट का वाटू लागली हा सवाल करून तोच प्रचाराचा मुद्दा बनवला होता। तसेच ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनीही सुरुवातीपासून राहुल जगताप यांची पाठराखण केली होती। यामुळेच बबनराव पाचपुतेंना धूळ चाखावी लागली आहे। प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष हे जणू पाचपुते यांचं सूत्रच झालं होतं। या निवडणुकीत शिवसेनेचे प्राध्यापक शशिकांत गाडे यांना 18,744 तर काँग्रेसचे हेमंत ओगले यांना 1,831 मतांवर समाधान मानावं लागलं। हा जो माझा विजय झालेला आहे हा सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। याच्यात आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय आमचे बाप्पू असतील, आदरणीय अण्णासाहेब शेलार साहेब असतील, आदरणीय राजूदादा असतील, प्राध्यापक तुकारामजी दरेकर सर असतील, त्यात आदरणीय गिरमकर साहेब असतील, आदरणीय घनश्याम शेलार साहेब असतील आणि आमची सर्वसामान्य जनता ही अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी उभी राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलेलं आहे। उद्याच्या काळात सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायच्या भावनेतून सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांना बरोबर घेऊन मी त्या ठिकाणी काम करणार आहे। आणि विशेषतः या आपल्या मीडियाचं मी अतिशय मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की परकट भूमिका आणि जे खऱ्या गोष्टी हे आपण सर्वसामान्य जनतेपुढे मांडण्याचं काम केलेलं आहे। म्हणून मी परत एकदा आपल्या चॅनलच्या वतीनं आणि विशेषतः आमच्या सर्व मतदारांचे मनापासून आभार ह्या मीडियाच्या निमित्ताने मागतो। मग विशेष म्हणजे जो आजपर्यंत चुकीचा भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी केलेला आहे तो भ्रष्टाचार पुसायचा। नंतर आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडून जे प्रश्न पुढे येतील सर्वांचा आशीर्वाद घेऊन ते प्रश्न सोडवायचे। सी 24 ताससाठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा।